सर्वांना नमस्कार. तुमचा दिवस खूप छान जावो. मी आहे स्मिता देशमुख. मला आशा आहे की तुम्ही सर्व चांगले करत आहात. चला, आणखी एक नवीन विषयापासून सुरुवात करूया. भारतातील महायुद्धानंतर. यामध्ये आपण पाहणार आहोत की महायुद्ध 2 नंतर काय झाले आणि भारत स्वतंत्र होताच काय परिस्थिती होती. यावर उपाय काय आहेत आणि यात अडथळ्यांवर मात करण्यासाठी भारताने काय केले. महायुद्ध 2 नंतर काय झाले ते पाहूया. परिणाम. दुसऱ्या महायुद्धानंतरची परिस्थिती. संयुक्त राष्ट्र संघटना UNO, द टू कॅम्प आणि शीतयुद्ध 1945 ते 1991. नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट NAM, पश्चिम आशियाई संघर्ष, मध्य पूर्वेतील राष्ट्रवादाची वाढ, शांतता चळवळी, USSR चे पतन आणि शीतयुद्धाचा अंत. भारत आणि त्याचे शेजारी. महत्वाचे शब्द: लष्करी युती, राष्ट्रांमधील औपचारिक करार, प्रॉक्सी युद्ध, दोन राज्यांमधील सशस्त्र संघर्ष, पंचशील. यात राज्यांमधील संबंध नियंत्रित करण्यासाठी तत्वांचा संच आहे. लोकशाही, भांडवलशाही. लोकशाही निर्णय घेण्याद्वारे उत्पादकता आणि सामाजिक गरजांवर आधारित संसाधनांचे वाटप करणारी व्यवस्था. संकल्पना नकाशा. दुसऱ्या महायुद्धानंतरची परिस्थिती. वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळे परिणाम. युरोपीय देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. USSR, पोलंड आणि युगोस्लाव्हिया लोकसंख्येचे लक्षणीय नुकसान. USA मधील महामंदीचे निराकरण युद्धाच्या मदतीने केले गेले. उद्योग आणि शेतीची भरभराट झाली. परिणामी संपूर्ण रोजगार आणि उत्पादकता वाढली. 1945 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांनी USAला जगातील सर्वात प्रबळ राष्ट्र म्हणून घोषित केले. दाखवा. युनायटेड नेशन्सची स्थापना जागतिक शांतता आणि प्रगतीसाठी करण्यात आली. परिणामी ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी वसाहतवादाचा अंत समाप्त केला.
अमेरिकेने मोठ्या राजकीय आणि आर्थिक प्रवाहासह या राष्ट्रांना वसाहतींवरील त्यांची मक्तेदारी विश्वास सोडण्याचे म्हणजेच त्याग करण्याचे सांगितले. USSRने कम्युनिस्टांना प्रेरणा देत वसाहतविरोधी चळवळींना पाठिंबा दिला. जगभरातील पक्ष ब्रिटनने आपल्या जुन्या वसाहतींना स्वातंत्र्य दिले. ब्रिटनच्या पूर्वीच्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले. या देशांना नंतर USA आणि USSRच्या प्रभावाखाली भांडवलशाही किंवा साम्यवादाच्या निवडीचा सामना करावा लागला. एक शक्ती दुसऱ्याविरुद्ध वापरून वाटाघाटी करण्याच्या संधीही त्यांना मिळाली. संयुक्त राष्ट्र संघटना UNO दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांची स्थापना करण्यासाठी UN चार्टरची स्थापना करण्यात आली. UNच्या उद्दिष्टांमध्ये शांतता वाढवणे, युद्ध रोखणे आणि जागतिक मानवाधिकार लोकशाही आणि गरिबी आणि भूक निर्मूलन सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. संयुक्त राष्ट्र राज्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करते आणि गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा जागतिक शांतता धोक्यांच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करते. सर्व राष्ट्रांनी निवडलेले UNचे सरचिटणीस खंडांमध्ये फिरवलेले. महासभा चर्चा करते. सुरक्षा परिषद युद्ध आणि शांतता यावर निर्णय घेते. सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत. चीन, फ्रान्स, UK, रशिया, USA. दोन शिबिरे आणि शीतयुद्ध 1945 ते 1991. युद्धानंतर दोन प्रमुख वैचारिक आणि राजकीय शिबिरे उदयास आली. USSRच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट ब्लॉक आणि USAच्या नेतृत्वाखाली लोकशाही भांडवलवादी ब्लॉक. USSRने समानता आणि राज्य नियंत्रित विकासाला प्रोत्साहन दिले, तर USAने बहुपक्षीय लोकशाही आणि खासगी भांडवलशाही नियंत्रित विकासाचा पुरस्कार केला. शीतयुद्ध 45 वर्षांहून अधिक काळ चालले आणि गुप्तपणे लढले गेले. प्रचार, प्रसिद्धी आणि शब्दांद्वारे शारीरिक हल्ले किंवा थेट लढाई शिवाय. प्रॉक्सी युद्ध तुर्कस्तान, ग्रीस आणि लॅटिन अमेरिकेतील कम्युनिस्ट विरोधी प्रयत्नांमध्ये अमेरिकेचा सहभाग. च्या पाठिंब्याने अंगोलाचे स्वातंत्र्य आणि कम्युनिस्ट ताब्यात.
USSR आणि क्युबा, जर्मनी, हंगेरी आणि चेकोस्लोव्हाकियामध्ये प्रभाव वाढवण्याचे USSRचे प्रयत्न आणि नंतर चीनवर दबाव आणण्याचे अयशस्वी प्रयत्न. लष्करी युक्ती. USA आणि USSRकडे अण्वस्त्रे होती आणि त्यांना माहीत होते की आण्विक युद्ध निरर्थक असेल. त्यांनी लष्करी आणि सामरिक युती तयार केली. USAने NATO, नाटो, उत्तर अटलांटिक करार संघटना, कम्युनिस्ट राष्ट्रांनी वॉर्सा करार तयार केला. USAमध्ये SEATO, दक्षिण आशिया करार संघटना, आणि CENTO, द सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन सारखी प्रादेशिक युती देखील होती. शस्त्रे आणि अंतराळ शर्यत. USSR आणि USAने अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली. त्यात ब्रिटन, फ्रान्स आणि चीनही सामील झाले. हेरगिरी आणि क्षेपणास्त्र मार्गदर्शनासाठी उपग्रहासह स्पर्धा अवकाशात विस्तारली. फ्लॅश पॉइंट्स. प्रतिस्पर्धी शक्तीकडे विध्वंसक शस्त्रे होती, ज्यामुळे जगाला सतत आण्विक होलोकॉस्टचा धोका होता. सर्व देशातील लोक युद्धाच्या भीतीने जगत होते. मुत्सद्देगिरीद्वारे नजीकच्या आण्विक युद्धाचे क्षण कमी करण्यात आले, जसे की U-2 US गुप्तचर विमान, क्युबामध्ये सॉव्हिएत क्षेपणास्त्र तयार करणे आणि कोरिया आणि मध्य पूर्वेतील संघर्ष यांसारख्या घटना. नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट NAM. एकोणीसशे 50च्या दशकात जग अधिक सैनिकीकरण होत गेले आणि दोन विरोधी छावण्यांमध्ये विभागले गेले. द्विध्रुवीय जगाची स्थापना प्रतिस्पर्ध्याचा परिणाम होती. स्पर्धा लष्करी आणि आर्थिक वर्चस्वासाठी महासत्तांमध्ये. 1955 मध्ये नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्राच्या
चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्याला चालना देण्यासाठी नॉन अलाइन्ड मूव्हमेंट NAMची स्थापना करण्यात आली. पश्चिम आशियाई संघर्ष. पश्चिम आशियाला मध्य पूर्व म्हणूनही ओळखले जाते आणि ते पश्चिम आशियाई संकटांचे आणीबाणी ठिकाण आहे. पॅलेस्टाईनमधील अरब आणि ज्यू यांच्यातील संघर्ष झिओनिस्ट चळवळीच्या त्यांच्या मातृभूमीवर पुन्हा दावा करण्याच्या इच्छेने झाला. मध्य पूर्वेतील तेलाच्या साठ्याच्या शोधामुळे हा प्रदेश अमेरिका आणि USSR यांच्यातील वादाचा मुद्दा बनला. मध्य पूर्वेतील राष्ट्रवादाची वाढ. इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आणि पॅलेस्टाईनची परिस्थिती. तेल संसाधनासाठी या प्रादेशिक अलोकतांत्रिक राजवटीला प्रणाली अमेरिकेचे समर्थन. धार्मिक रंग घेऊन अमेरिका आणि अमेरिका समर्थित राजवटीला विरोध. शांतता चळवळी. USSRचे पतन आणि शीतयुद्धाचा अंत. USSR आणि USA यांनी शस्त्रास्त्रांची शर्यत कमी करण्यासाठी आणि त्यांचे अण्वस्त्र शस्त्रे नष्ट करण्यासाठी सार्वजनिक दबावाचा सामना करावा लागला. USSR मधील मिखाईल गॉर्बोचेव्ह यांच्या नेतृत्वाने राजकीय परिवर्तन आणि सुधारणांना परवानगी दिली. पूर्व युरोपीय देशांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, ज्यामुळे स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लोकप्रिय चळवळी सुरू झाल्या. भारत आणि त्यांचे शेजारी. भारताचे परराष्ट्र धोरण शांतता आणि असंहितेच्या तत्वावर आधारित होते. जवाहरलाल नेहरूंनी शांततेसाठी भारताच्या वचनबद्धतेवर जोर देण्यासाठी पंचशील तत्त्वे तयार केली. पंचशील तत्त्वांनी भारताचे शेजारी देशांनी संबंध निश्चित केले. भारताचे चीनशी असलेले संबंध. 1949 मध्ये हिंसक क्रांतीनंतर चीन कम्युनिस्ट प्रजासत्ताक बनला. भारताने चीनच्या कम्युनिस्ट सरकारला मान्यता दिली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत त्यांच्या कायमस्वरूपी जागेचे समर्थन केले. चीनने 1950 मध्ये तिबेटचा ताब्यात घेतला, ज्यामुळे भारतासोबत संघर्ष झाला आणि सीमा विवाद निर्माण झाला, जो आजही निराकरण झालेला नाही.
भारताचे पाकिस्तानशी संबंध. भारत आणि पाकिस्तानला ब्रिटिश भारतापासून स्वातंत्र्य मिळाले. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. दोन्ही देशांमधील मुख्य मुद्दा काश्मीरचा आहे. भारताचे बांगलादेशशी संबंध. भारतीय सैन्याच्या मदतीने बांगलादेश 1971 मध्ये पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर लगेचच बांगलादेशने भारतासोबत 25 वर्षाचा शांतता करार केला. नदीचे पाणी वाटप आणि बेकायदेशीर स्थलांतर यांसारख्या विषयांवर मतभेद असूनही दोन्ही राष्ट्रांनी आर्थिक आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांवर मूळपणा एकत्र काम केले आहे. भारताची श्रीलंकेशी संबंध. श्रीलंका हा हिंदी महासागरातील भारताच्या दक्षिणेकडील एक बेट देश आहे. श्रीलंकेला 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. भारत आणि श्रीलंका यांच्यात सांस्कृतिक, वांशिक आणि आर्थिक संबंध आहेत.